नमस्कार मंडळी, स्वागत करते मी माझ्या चॅनलवर। तर आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी, त्याच्यासोबत ज्वारीची भाकरी। खूप सिंपल अशी रेसिपी आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सगळ्यात आधी आपल्याला मेथीची भाजी घ्यायची, ती निवडून घ्यायची आणि ती व्यवस्थित स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळेस धुवून घ्यायची आहे। भाजीला खूप माती लागलेली असते, तर व्यवस्थित 2 वेळेस तरी ॲटलिस्ट धुवून घ्या। आता आपल्याला एक खलबत्ता घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या आणि 2 ते 3 मिरच्या टाका आणि ते व्यवस्थित बारीक करून घ्या। जास्त बारीक पण नका करू, थोडं जाडसर असू द्या। तर बघू शकता, असे मिरच्या आपल्याला ठेवायची जाडसर थोडी। आता गॅसवर कढई ठेवा, त्याच्यामध्ये 1 ते 2 चम्मच तेल टाका, त्याच्यामध्ये जिरं टाका आणि आपण जे मिश्रण केलं होतं मिरची आणि लसणाचं, ते टाकून व्यवस्थित भाजून घ्या। गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजलं की त्याच्यामध्ये आपण धुतलेली मेथी टाका। मेथी टाकली की 2-3 मिनटं कालवून घ्या आणि झाकून ठेवा 5 मिनटं। 5 मिनटं झालेले आहेत, सो आता मसाले घालून घेऊया। अर्धा चम्मच धना पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच मीठ आणि शेंगदाणे, थोडे जाडसर शेंगदाणे कुटून टाका आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या। सगळं मिश्रण मिक्स झालं की 5 मिनटं परत ठेवा। तर बघू शकता 5 मिनटं झाले, भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे। आता एक वाटी ज्वारीचं पीठ घेऊया, त्याच्यामध्ये थोडं थोडं असं पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित मळायचं आहे ते। तर बघू शकता सगळं व्यवस्थित आता मळलेलं आहे, सो 2 ते 3 मिनटं असंच व्यवस्थित मळून घ्या त्याला, सो भाकरी व्यवस्थित होते आणि त्याला असं काट वगैरे पडत नाही। कट जसे पडतात ना तसे पडत नाही, सो 2 मिनटं ॲटलिस्ट ते करून घ्या आणि व्यवस्थित गोल असा शेप देऊन द्या। नंतर आपण भाकरी थापायला घेऊया। तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला भाकरी थापायची आहे। आता आपली भाकरी रेडी झाली आहे। मी तवा ठेवला होता गरम करायला, सो आता भाकरी त्याच्यामध्ये घालूया। भाकरी टाकली की त्याच्यावर वरून पाणी व्यवस्थित सगळ्या चारी बाजूंनी लावून घ्यायचं आहे आणि भाकरी पलटायची आहे। तर 2 मिनटं असं शिजू द्या। दोन मिनटं झाले की चेक करून घ्या भाकरी शिजलेली आहे का। जर शिजले असेल तर उलटी करून द्या। आपली भाकरी रेडी झाली, सो त्याला मेथीच्या भाजीसोबत खा, खूप छान टेस्ट लागते। आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा।